नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मला एक गोष्ट कळत नाही. आपण मराठी आरक्षणासाठी भांडत आहोत. आज मनोजदादा जरांगे 4 दिवसापासून उपोषणासाठी बसलेले आहेत मुंबईच्या आझाद मैदानावर. आणि हजारो मराठी तरुण बांधव मुंबईच्या रस्त्यांवर हजर आहेत. आज कोर्टाचा निर्देश आला की मुंबईचे रस्ते खाली झालेले पाहिजे. पण ह्या 4 दिवसाच्या आंदोलनामध्ये एकही मराठी नेता तिथं काही दिसला नाही. मग तो काय मंत्रालयात जाऊन झोपला होता का? त्यांनी मराठी लोकांसाठी रस्त्यावर का आले नाही? त्यांची साधी विचारपूस पण केली नाही की माझ्या समाजाचे लोक इथं आहेत, कशासाठी आलेत? काय ते काही नुसते खायला तिथं बसलेले आहेत काय मंत्रालयामध्ये? अहो, साधे अन्न छत्रसुद्धा सारे बंद केले. लालबागचं मंडळाने अन्न देण्यास नाकार केला. तर इकडं टेम्पोचे टेम्पो खेड्यापाड्यांवरून मराठी बांधवांसाठी इकडून भाकरी गेल्या. त्यांना महिनाभर शिदा पुरेल एवढं सामग्री तिथं गेली. आणि मुंबईचे लोक आठवडा 2 आठवडे तिथं जेवतील 2 टाईम पोटभर एवढी तिथं सामग्री गेली खेड्यापाड्यातून. एक गोष्ट अशी खटकते की महाराष्ट्र हा मराठी लोकांचा असून तिथं मराठी लोकांना एवढा संघर्ष करावा लागतोय, ही मोठी शोकांतिका आहे. आणि हक्कानी हा मिळवलाच पाहिजे. हे मराठ्यांचं हक्क आहे, त्यांना त्यांचा हक्क भेटलाच पाहिजे. त्याच्या आड ना कोर्ट येऊ शकतं, हायकोर्ट, ना सुप्रीम कोर्ट, ना कोणीच येऊ शकत, ना सरकार. कारण की सरकार तर शंड आहे हो, सरकार काहीच करणार नाही, हे तर कळलेलंच आहे. आणि हे जे मराठीचे नेते जे स्वतःला फक्त मतदानापुरतंच बाहेर निघतात आणि इतर वेळी कोणत्या बिळ्यात जाऊन नागासारखे लपून बसतात, त्यांनाच माहिती. ते काय फक्त चाटोगिरी करायला बसेल काय मुंबईमध्ये? एक लक्षात ठेवा, मराठ्यांना आरक्षण हे भेटलंच पाहिजे आणि मराठी ती घेतल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची रेषी. कोणी किती आडवं गेलं, कोणी किती काही केलं तरी मराठी मागे हटणार नाहीत. मराठी घुसले आता आणि ते भगवा पताका फडकूनच येणार.